नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस-आय मुख्य परीक्षा 2017 साली झालेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्तेचे पडलेले प्रश्न, त्यांची आपण इथे चर्चा करणार आहोत आणि सखोल विश्लेषणासहित तुम्हाला मी इथे स्पष्टीकरण सांगणार आहे याचं बेसिक पासून. तर चला वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न वाचूया. कन्सेप्च्युअली खूप छान प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष देऊन बघायचं. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे, डायरेक्ट फॉर्म्युला किंवा बेरीज वजाबाकी न सांगता मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो काय आहे नेमकं. ओके, प्रश्न वाचूया. प्रश्न काय? पक्षी शाळेत एक पक्षी निरीक्षकांचे, दुसरे स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचे आणि एक पुस्तक वाचणाऱ्यांचे असे 3 मंडळे आहेत. ठीक आहे, पहिल्यांदा एक डायग्राम काढूया आपण. बघ, हा जो ग्रुप आहे हा आहे, समजूया आपण पक्षी. मी असं का काढलंय ते पुढं प्रश्नामध्ये आपल्याला कळेलच, की डायरेक्ट समजून न घेताना काढले कारण की वेळ वाचावा. आणि हा स्टॅम्प गोळा करणार आणि हा पुस्तके वाचणाऱ्यांचा असे 3 ग्रुप आहेत. असं का काढले ते पण मी सांगतो, की त्यांचे अनुक्रमे 47, 53 आणि 68 सदस्य आहेत. म्हणजे पक्षी निरीक्षकांचे आहेत 47, स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचे आहेत 53 आणि पुस्तके वाचणाऱ्यांचा आहे 68. म्हणजे ही संख्या म्हणजे काय माहिती आहे का? ही संख्या म्हणजे पूर्ण सर्कल. हा जो पूर्ण सर्कल आहे का, ही संख्या आहे. स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचा हा जो पूर्ण सर्कल आहे तो 53 आणि हा पूर्ण सर्कल आहे तो 68 पुस्तक गोळा करणाऱ्यांचा आहे. आता 13 विद्यार्थी या सर्व मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे हे जे कॉमन आहेत का, हे कॉमन आहेत मित्रांनो 13. कारण की हे सगळ्यामध्ये येते ना, पक्षी निरीक्षकामध्ये येतं, हे स्टॅम्प गोळा करणाऱ्यामध्ये येतं आणि पुस्तके वाचणाऱ्यामध्ये येते. म्हणजे हे जे कॉमन आहेत तिघांमध्ये ते 13 आहेत. 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे काय, आता हे लक्षात ठेवायचं, मला हे समजून सांगायचं तुम्हाला. 77 जण आहेत ना, ती एकाच मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे 77 जर मला करायचे झाले तर एकाच मंडळाचे, म्हणजे बघा ही जी लाईन आहे ही अशी, ही हे दिसते तुम्हाला, हा भाग प्लस हा जो भाग आहे तो हा पूर्ण भाग आणि जो हा भाग आहे तो हा जो पूर्ण भाग आहे, हे सगळे मिळून समजा मी याला एक्स मानलं, याला वाय मानलं आणि याला झेड मानलं, तर 77 म्हणजे हा जो भाग आहे एक्स, हा वाय आणि हा झेड आहे. समजतं? नंतर वाचूया की फक्त 2 मंडळाचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. आता 2 मंडळ म्हणजे काय, समजा हे पक्षी आणि स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचा हा जो भाग आहे हा कॉमन आहे, पण त्यातलं जर 13 जण आहेत ते तिघांमध्ये कॉमन आहे. मग फक्त 2 मध्ये कॉमन असणारा भाग कोणता आहे, तर मित्रांनो हा भाग आहे. पटते का, समजते का? समजून घ्यायचे, बेसिक पासून जायचे. त्याचप्रमाणे स्टॅम्प गोळा करणे आणि पुस्तके वाचणाऱ्यांचा जो हा सर्कल आहे, एकमेकांना छेदतात, हे 13 परत इथं कॉमन आहे आणि जे दोघांमध्ये कॉमन आहे तो हा भाग आहे. आणि त्याच प्रकारे पक्षी निरीक्षक आणि पुस्तक वाचणाऱ्यांमध्ये हा कॉमन आहे. कारण की प्रत्येकामध्ये 13 येतेच, याच्यात पण 13 येते, याच्यात पण 13 येते, याच्यात पण 13 येते, दोघांमधलं कॉमन मध्ये. तर दोघांमधलं फक्त मला काय काढायचे, हा जो भाग आहे हा 1, हा 2 आणि हा 3, हा मला भाग काढायचा. मग मी अगोदर काय करणार, सगळ्या ह्याची बेरीज करणार. मी पहिल्यांदा सगळ्या ह्याची बेरीज म्हणजे 47 पक्षी निरीक्षक प्लस स्टॅम्प 53 प्लस पुस्तके 68 किती येते मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज करणार मी. याची बेरीज बघा, 7 आणि 3 10 आणि 1 8, 18 हात चाल 1, 7 आणि 5 12 आणि 4 12 आणि 4 येतं 16, 168 आलं. म्हणजे सगळं आलं किती, 168. याच्यातूनच मला जे काय आहे ते वजा करायचं. आता जेव्हा मी कॉमन काढतो, 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. 77 जण एकाच मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे 77 जण आहेत, एक्स वाय झेड जे एका एका मंडळाचे सदस्य आहेत, ते पहिल्यांदा मला वजा करावे लागतील त्यातून, बरोबर.
जर मी 77 जेव्हा वजा करतो तेव्हा मला काय मिळतं बा, फक्त हे फुल मिळतं, हे फुल मिळतं, हे फुल मिळतं आणि हे फुल मिळतं, बरोबर. हे वजा. पण या फुलामध्ये 13 जे आहे की 3 वेळेस कॉमन आहे बघा. या एक्स पक्षी निरीक्षण आणि स्टॅम्प गोळा करणाऱ्यामध्ये पण 13 येतं, स्टॅम्प गोळा आणि पुस्तकीमध्ये सुद्धा 13 येतं, आणि पक्षी आणि पुस्तकीमध्ये सुद्धा 13 येतं. मग मला काय करावं लागेल, हे जे 13 आहे ते 3दा घ्यावं लागेल, म्हणजे 13 गुणिले 3, 13 त्रिक झाले 39, म्हणजे 168 मधून मला 39 वजा करावं लागतील. इथं प्लस करतो. बरोबर. प्लस करण्यापेक्षा तुम्हाला समजत असेल तर 168 मधून मी 77 पण वजा करणार, एक जे एकच मंडळ सदस्य आहे, प्लस 39 वजा करणार, जे की हे 13 3 वेळेस कॉमन आलेले ते. आता ह्यांची वजाबाकी केली की मला फक्त काय मिळतं, फक्त दोन मंडळ सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळते, म्हणजे ही आणि ही मिळते, बरोबर. चला वजाबाकी करूया. पहिल्या 77 आणि 39 ची बेरीज करूया. 9 7 16 हात चाला, 1 7 3 10 1 11 116 आणि 168 मधून मित्रांनो मला काय करावं लागेल, 116 वजा करावे लागतील. 116 वजा केले की मला येतं 52 मिळतं. 52 मिळतं. पण दोन मंडळाची सदस्यता असणारे, म्हणजे बघा याची मला निम्मी करावं लागणार, तेव्हाच मला दोन मंडळ सदस्य असणाऱ्या संख्यांची विद्यार्थ्यांची संख्या मिळणार. कारण की सदस्यता आणि सदस्यामध्ये फरक आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले आहेत. कारण की बघा ना, ह्याच्यामध्ये सुद्धा 2 वापरलेले आहेत, याच्यामध्ये 2दा वापरलेला आहे, याच्यामध्ये 2दा वापरलेला आहे आपण. म्हणजे मला ही संख्या डबल मिळालेली आहे मित्रांनो. एक तर 52 ची संख्या मला डबल मिळालेली आहे. मग मला काय करावं लागेल, 52 भागिले 2 करावे लागतील. 52 भागिले 2 म्हणजे येतं उत्तर 26. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. शेवटचा भाग समजून घ्या. 52 आले तरी मी निम्म का केले, कारण की दोन मंडळ सदस्य असलेल्या विद्यार्थी संख्या निवडायची. म्हणजे हे बघा, पक्षी निरीक्षक कुठे येतं, स्टॅम्प सोबत पण कॉमन करतं आणि पुस्तकासोबत सुद्धा कॉमन करते. तसं स्टॅम्पवाला पक्षी सोबत कॉमन करतोय, पुस्तकांसोबत कॉमन करतोय, पुस्तकवाला पक्षी आणि स्टॅम्प सोबत कॉमन करतोय. म्हणजे प्रत्येक जण दोघांना म्हणजे दुप्पट होते संख्या, म्हणून दुप्पट संख्या होते, त्याच्यामुळे आपण त्याचं निम्म केलंय. 52 भागिले 2 26 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन 52 सुद्धा आहे. लगेच 52 करणार का नाही, कारण की हे डबल डबल आहे ना, कॉमन केलेलं आहे त्यांनी, म्हणून डबलचा आपण सिंगल करणार, भागिले 2 करणार आणि उत्तर आणणार 26. ऑप्शन क्रमांक 2 हे 26 आहे. मित्रांनो, एवढा सगळा कुटाणा केल्यानंतर 52 उत्तर येते खरं, पण त्याच्यानंतर खरी गोम ही आहे, खरी खोच कीवर्ड याच्यामध्ये आहे की हे तुम्ही जेव्हा कॉमन करता हे डबल सदस्य, पण इथं पण डबल येते, इथं पण डबल येते. जर याच्या संदर्भात विचार करताय तर इथं सुद्धा डबल येणार, इथं सुद्धा डबल येणार, म्हणजे प्रत्येक वेळेस डबल संख्या येते, म्हणून आपण भागाकार 2 करतोय. 52 उत्तर येत नाही याचं लक्षात घ्या. ऑप्शन 26 ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. म्हणजे एवढं सगळं करून 52 येतंय, पण पुढे त्याला भागिले 2 करायचंय, म्हणजे 26 हे आपलं उत्तर आहे. म्हणून हा प्रश्न क्वालिटी प्रश्न होता आणि छान प्रश्न होता एकदम. म्हणजे समजून घ्यायचा होता, एवढा वेळ का लावला, कारण की हा कन्सेप्ट समजून घ्या. कॉमन किती निघतायत, 13 3 वेळेस निघते, मग 39 का केलं वजा आपण, तर 77 त्यांनी दिलेली संख्या ती वजा केली, 52 आणली आणि त्याच्यानंतर त्याचं निम्म केलंय. हे सगळ्यात VIP होतं आणि उत्तर आलं 26. समजतंय, म्हणून म्हणतो क्वालिटी प्रश्न होता. आय होप समजला असेल. समजला नसेल तर परत एकदा बघा, ऐका, समजून घ्या. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, 2चा घात 256 घात त्याला भागिले 17 केलं तर बाकी किती उरते ते बघायचं मला. आता बघा, 2चा पहिला घात, 2चा दुसरा, 2चा तिसरा, 2चा चौथा, 2चा पाचवा, 2चा सहावा, 2चा सातवा, 2चा आठवा. ओके, लक्षात घ्या. 2चा पहिला 2, 2चा दुसरा 4, 2चा तिसरा 8, 2चा चौथा किती 16, 2चा 5 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128, 128 दुनी 256. बरोबर. आता सर समजा या सगळ्याला मी 17 ने भाग दिला, या सगळ्याला 17 17
17 17 17 17 17 17 तर 17 भाग दिला, बाकी किती उरते? 2ला 17 भाग दिला, 2च शून्याचा भाग जाईल, इथं 4, इथं 8, इथं 16. आता इथं 1चा 17 की 17 आणि उरलं किती? 17 आणि इथं परत बाकी उरते 15. 17 2 34, 17 त्रिक 51. 51 नंतर बाकी उरते मित्रांनो 13. 17 5 5 17 सख्खे दुप्पट 17 सत्ते 19 असे 19 असे, बाकी उरते 9 आणि 17 ने भाग द्या, 17 एके 17, 17 एके 17, 3 आणि 5 8, 17 5 85, बाकी उरते 1. 2चा 8वा घात 1. जर असाच मी जर टेबल तयार केला की 2चा 8 परत 2चा 9 परत 2चा 9 केला, 2चा 10, 2चा 11, 2चा 12, 2चा 13, 2चा 14, 2चा 15, 2चा 16, तरी पण ही बाकी जी येते ना, हेच सायकल रिपीट होते. 2 येणार, 4 6 8 6 8 16 15 13 9 आणि 1. मग याच रकान्यामध्ये असं जर टेबल करत गेलो तर मला 256वा घात या टेबलमध्ये मिळतो. म्हणजे मग ते सुद्धा सायकल हीच ठेवली, हेच बाकी येणार आहे म्हटल्यावर मला 2चा घात 256वा घात, बाकी किती उरणार आहे? 1 उरणार आहे. माझं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 1 असणार आहे उत्तर. आता मी अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, काय कन्सेप्ट आहे. म्हणजे लक्षात राहिला तर ठेवा, नाही तर स्किप करा, नो प्रॉब्लेम. त्याला म्हणतात रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम काय असतो? रिमाइंडर थेरम असतो की समजा fx भागिले fx प्लस a असेल तर त्याचा रिमाइंडर म्हणजे बाकी काय येणार मित्रांनो? त्याची बाकी येणार f ऑफ मायनस a. मग इथं x काय? इथं x काय मित्रांनो? आता पहिल्यांदा 256 भागिले 17 करणार आहे x ने. मग 2चा घात 256, 17ला मी असं लिहू का? 2चा चौथा अधिक 1, सॉरी वजा 1, वजा 2चा चौथा म्हणजे किती येतो मित्रांनो? 16 अधिक 1 लिहिण, बरोबर, अधिक 1. 256, 2चा 256वा घात मी कसं लिहिणार? 2चा चौथा आणि त्याचा 64वा घात लिहिणार, 2चा चौथा अधिक 1. आता या रिमाइंडर थेरम मध्ये हे बसतंय बघा, दिसायला लागले काय ते थोडंफार. म्हणजे x आले माझं 2चा चौथा घात आणि म्हणून x अधिक 1 आलं 2चा चौथा घात अधिक 1, बरोबर. मग याचं बाकी किती यायला पाहिजे? f ची बाकी यायला पाहिजे वजा a. a किती आलाय माझा? a आलाय 1, बरोबर. x इथं पाहिजे, इथं x अधिक a पाहिजे, म्हणजे a म्हणजे आला 1, म्हणजे उत्तर आलं माझं वजा 1. आणि हा जो घात आहे तो घात द्यायचा, वजा 1ला 64वा घात. हा जो घात आहे तो आहे समसंख्या. समसंख्या म्हटल्यावर आपल्याला याचं उत्तर येणार आहे 1. जर ही विषम संख्या असती तर आपलं उत्तर आलं असतं वजा 1, कारण की बाकी वजा 1 तर येणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो 1. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे, आपण काढलेलं या कन्सेप्टने. पण रिमाइंडर थेरमने आपण काढलं तरी सुद्धा याचं उत्तर 1च येतं. हे कसं काढलं हे लक्षात घ्या. समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तरी ठीक आहे. हे एवढं असं कॉम्प्लेक्स लक्षात ठेवायचं एक्सपेक्टेशन नाही आहे, अपेक्षा नाही आहे आयोगाची तुमच्याकडून. तुम्ही हे असलं करायचं आणि जर जमलं तर फास्ट करायचं आणि उत्तर येऊन पुढे जायचं. समजतंय? समजायलाच पाहिजे. बा कोणतं समजतंय? हे सोपं आहे, थोडंसं कन्सेप्च्युअल आणि हे आपलं बेसिक जसं आहे तसं येतं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते पुढचा प्रश्न? सोपा प्रश्न, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न. जर a अधिक b हा c प्लस d पेक्षा लहान आहे, मग कसं लिहितो आपण? a अधिक b लहान आहे म्हणजे टोक त्याच्याकडे c अधिक d, बरोबर. आणि त्याच्या पुढे काय मग? d कुठे गेला? d अधिक e ही a प्लस b पेक्षा लहान आहे. d अधिक e हा a प्लस b पेक्षा लहान आहे.
बरोबर. मग मी याच्यापेक्षा हे थोडंसं राहू द्या, हे परत एकदा लिहितो. तर ईच्या संदर्भात सत्य विधान निवडा. आता हे दोन विधान दिलेत मला, मी परत एकदा लिहितो. ए प्लस बी हा लहान आहे सी प्लस बी पेक्षा, आणि परत दिले त्यांनी की डी प्लस ई हा लहान आहे ए प्लस बी पेक्षा. हे असं का लिहिलं? कारण की हे कॉमन तुमच्या लक्षात यावं म्हणून हे असं लिहिलं. हे कॉमन आहे. मग मी असं लिहू शकतो का, डी प्लस ई हा लहान आहे सी प्लस डी पेक्षा. डी सी प्लस म्हणजे असं समजून घ्या आता, एक्स हा लहान आहे वाय पेक्षा आणि झेड हा लहान आहे एक्स पेक्षा. मग मी याचं काय लिहिणार की झेड हा लहान आहे वाय पेक्षा. त्याचप्रमाणे हे दिले, फक्त हे जास्त वाटते म्हणून तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. अवघड जात नाही, अवघड जाऊ शकतं. मग हे आलं आपण ह्या दोन जे विधानं दिलेत त्याच्यावरून आपण हे काढले. मग काय करतो आपण, डी ला डी कॅन्सल करायचं. तुम्ही मला असं हे तर बरोबर चिन्ह पाहिजे ना मित्रांनो. कम्पॅरेटिव्हली जेव्हा लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि बरोबर ह्या चिन्हांसमोर तुम्ही कॅन्सल करू शकता, वजावट करू शकता. लक्षात घ्या, हे चिन्ह असेल तरी, हे चिन्ह असेल तरी, किंवा हे चिन्ह असेल तरी, जे सेम सेम दिसत आहे ते तुम्ही कट मारू शकता, कट करू शकता. मग उरलं काय आपल्याकडे, ई लेस दॅन सी. मग ईच्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा. डी पेक्षा लहान आहे सी पेक्षा लहान आहे. बघा, ई हे सी पेक्षा लहान आहे म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 की ई हे सी पेक्षा लहान आहे. समजतंय? सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न अल्फाबेट संबंधित आहे म्हणून मी अगोदरच आपला वेळ वाचावा म्हणून हे लिहून ठेवलंय. ए ते एम इथं लिहायचं आणि एन ते झेड इथं लिहायचं. 1 ते 13 आणि 1 ते 13 आणि 14 ते 26 लिहायचं. मग आता वेलला 26, रिव्हरला 36, तर ओशनला काय? आता वेलला, वेल डब्ल्यू म्हणजे काय मित्रांनो, 23 दिसते तुम्हाला. डब्ल्यू ला 23 आहे. 23 अधिक ई किती आहे? ई ला 5 आहे. एल कुठे आहे? एल इथं आहे. 12 अधिक 12 अधिक 12. चला यांची बेरीज करूया. यांची बेरीज केल्यानंतर काय भेटते का आपल्याला बघू. 23 आणि 5 28 आणि 12 2 24. 28 आणि 24 इथं 52. 52ला जेव्हा 2 भाग देतो तेव्हा मिळते मला 26, जे की इथे त्यांनी दिलेलं आहे लॉजिकली. बरोबर. आता रिव्हरला हा कन्सेप्ट लागू होतोय का बघायचं मला. चला रिव्हर, आर आय व्ही ई आर. आर कुठे? इथं आर आहे. आर ला आहे 18. आय कुठे? आय ला आहे 9. व्ही कुठे? व्ही ला आहे 22. ई ला आहे 5. आर ला आहे 18. त्याला बेरीज करा. 18 आणि 9 27. 27 आणि 2 29 49. 49 आणि 5 54. 54 आणि 8 62. 72. यांची बेरीज झाली 72. 72 भागिले 2 करा. 2 1 2, 2 3 6, 2 6 12, 36 येतं आहे. 36 इथे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे आपला कन्सेप्ट बरोबर आहे. त्याचप्रमाणे ओशनला काय येईल ते बघू आपण. ओशन, ओचं किती आहे? ओ आहे 15. सी किती आहे? सी आहे 3. ई किती आहे? 5. ए आहे 1. एन आहे इथे दिसतंय 14. बेरीज करूया आपण. 15 आणि 3 18. 18 आणि 5 23. 24. 24 आणि 6 30 आणि 1 40. बरोबर. 40 येते का? बेरीज चुकली आपली. ओशन, ओ सी ई ए एन. ओला 15. 15 आणि 3 18 आणि 5 23 आणि 24 आणि 4 38 येतं मित्रांनो. माफ करा, 38. 38 भागिले 2 करूया. 2 1 2, 2 1 2, 92, 18. उत्तर आलेलं आहे 19. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. 15 3 18 आणि 5 23 आणि 1 24 आणि 4 38. बरोबर. 38 भागिले 2 19. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. हा सोपा कन्सेप्ट होता. काय काय वेळेस मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न फिक्स असतात, जेव्हा प्रश्नपत्रिका हातात मिळते तेव्हा तुम्ही A to Z कुठेतरी लिहून ठेवा
किंवा ए टू झेड तोंडपाठ करा की तुम्हाला जी म्हटल्या तुम्हाला 7 लक्षात आलं पाहिजे, टी म्हटल्यावर तुम्हाला लगेच 20 आठवलं पाहिजे. अशा प्रकारची प्रॅक्टिस केली तर हे प्रश्न खूप सोपे जातात. अदरवाईज जर तुम्हाला हे अवघड जात असेल लक्षात ठेवायला तर लिहून घ्यायचं. एक तरी प्रश्न फिक्स असतो म्हणजे असतो, हा रेफरन्सला लागतो. म्हणजे मी तरी असं करायचो. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा अशा प्रकारचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. आपल्याला काय करायचंय, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा असं मी म्हटलं होतं. एक प्रश्न वाचूया अगोदर. दुपारी 2:25 2 वाजून म्हणजे तास काटा 2 वर आहे, मिनिट काटा 25 वर आहे. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? मग आपला फॉर्म्युला काय, किती अंशाचा कोन आहे? थीटा बरोबर 11/2m वजा 30h. एम म्हणजे मिनिट, एच म्हणजे आवर म्हणजे तास काटा. हा आहे आपला फॉर्म्युला. चला याच्यामध्ये आपण मांडणी करूया. थीटा बरोबर 11/2. एम म्हणजे किती येते मित्रांनो? 25 आणि वजा 30. एच म्हणजे हे 2 येणार. त्याला 11/2 25 ने भाग देऊया आपण. 25 × 25 हातचा आला 2, 25 × 25 आणि 2 27/2 वजा 30 × 2 60. मग करा बेक बे त्रिक 6, 1 उरला बे 7 14, 1 उरला बे 5 10, 137.5 वजा 60 वजा बाकी करूया 137.5 म्हणजे 50 आणि इथं 60 बरोबर 0 0 करू आपण. 0 ला 0, 5 मधून 5 गेले 5, 7 आतून 7 गेले 7 आणि 13 मधून 6 गेले 7. म्हणजे उत्तर आलेलं आहे 77.5 डिग्री. हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 पहा, 77.5 डिग्री हे आपलं उत्तर आलेलं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. IMP फॉर्म्युला कुठेतरी लक्षात ठेवा. आपल्या सूत्राच्या वहीमध्ये लक्षात लिहून घ्या आणि पाठांतर करा. कारण की सगळंच कन्सेप्च्युअल नाही, काहीतरी पाठांतराचा पण थोडा भाग असतो गणितामध्ये. त्याच्यामध्ये सूत्र आपल्याला पाठ करायला लागतात. ओके, समजतंय? चला पुढील प्रश्न घेऊया. बघा सोपा प्रश्न. आता बघा, एक्स कागदाच्या तुकड्याची समभुज त्रिकोण मिळवण्यासाठी बाणांनी दाखवल्यानुसार घडी घातली आणि नंतर या त्रिकोणाची तुटक रेषेवरून घडी घातली. म्हणजे बघा असा कागद आहे, फर्स्ट फोल्ड लिहिले म्हणजे येथून पहिला फोल्ड असा करायचा, मग इथपर्यंत आलो, दुसरा फोल्ड असा करायचा आहे, इथपर्यंत आलो, तिसरा फोल्ड असा करायचा आहे आणि नंतर चौथा फोल्ड असा करायचा, लास्ट फोल्ड. मग विविध आकारांनी छिद्रे पाडली म्हणजे हे जे दिसते का, हे याच्यावर जेव्हा हा शेवटचा लास्ट फोल्ड करून आपल्याला असा त्रिकोण मिळतो तेव्हा आपण याला असे छिद्र पाडली. तर हा कागद उलगडल्यानंतर दिसणाऱ्या प्रतिमा निवडा. बरोबर. आता बघा, पहिली घडी आपण उघडल्यानंतर हा कागद जो पहिली घडी उघडतो आपण तो असा दिसणार आहे. बरोबर. मग इथं जे आपल्याला हे अर्धा चंद्र दिसतोय तो हा पूर्ण चंद्र होईल. बरोबर. आणि इथं जो आपल्याला असा रेक्टँगल मिळतो तो इथं रेक्टँगल तयार होईल. प्लस इथं जो होल आहे तो इथं तयार होईल, सर्कल. आणि सॉरी हे वरती इथं हार्ट जे आहे ते इकडं हार्ट येईल. बरोबर. आता अशा प्रकारचं कुठं आहे का ते फक्त बघा अगोदर, म्हणजे आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करता येतील. हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, कारण की इथं अर्धचंद्र हा गोल बनत नाही, या दोन मध्ये गोल बनतात. बरोबर. आता मित्रांनो हा प्रश्न मी इथेच ठेवणार आहे. तुम्ही सांगायचंय की या दोन प्रश्न ऑप्शन पैकी ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 पैकी कोणतं उत्तर आहे या प्रश्नाचं. त्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 मधून कोणतं उत्तर येते आणि का हे तुम्ही सांगायचं मला. हा तुमच्यासाठी आहे होमवर्क. याचं उत्तर मला तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहत असाल तर याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की याचं उत्तर काय येतं. ओके, समजतं. ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये असं लिहा की इमेज आणि आन्सर त्याचं 2 और 4 हे काहीतरी जे येते ते लिहा. समजतं.
त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न. याच्यातील थोडासा दादा प्रश्न म्हणजे वेळ खाऊ प्रश्न असं मी म्हणेल. वेळ जात तुम्ही जर व्यवस्थित सुरुवातीपासून त्याची मांडणी जर करत गेलात तर वेळ जाणार नाही. बघूया प्रश्नाकडे आपण डायरेक्ट. PQRSTU म्हणजे PQRSTU हे कुटुंब सदस्य सुट्टीची मौज लुटण्यासाठी जमले आहेत. यू ही टी व्यक्तीची बहीण आहे. ठीक आहे, आता पहिल्यापासून लिहून घेऊया. यू ही टी व्यक्तीची बहीण आहे म्हणजे टी हा हे बहीण आहे. म्हणजे आपण काय करूया, मेल जर असेल तर त्याला प्लस लिहूया आणि फिमेल असेल स्त्री असेल तर त्याला आपण वजा लिहूया. ओके. जिचा पी हा भाऊ आहे म्हणजे यू ही टी ची बहीण आहे आणि जिचा पी हा भाऊ आहे प्लस करूया. आर हा पीच्या काकाचा किंवा मामाचा एकुलता एक मुलगा आहे. आता पी जो आहे तो समजा काका किंवा मामा, हे माहित नाही मला काका किंवा मामा, पण पुढे वाचलं ना मला कळतं ज्याची एकमेव बहीण ही यू ची आई आहे. एकमेव बहीण ही यू ची आई आहे म्हणजे इथं महिला असणार आहे आणि महिलामुळे इथं तिचा भाऊ असणार आहे आणि भावाचा मुलगा आर असणार आहे. आता बघा परत वाचूया. आर हा पीच्या मामाचा म्हणजे जर ही आई असेल पीची आणि तिचा हा भाऊ असेल तर हे सगळं जुळतंय बघा. म्हणजे काकापेक्षा मामाचा आपण जर लिहिलं तर हे सगळं जुळून येते की आर हा पीच्या मामाचा एकुलता एक मुलगा आहे. जमतंय. मामाचा म्हणजे पीच्या आईच्या भावाचा. मग पुढे काय, ज्याची एकमेव बहीण ही यूची आई आहे. म्हणजे हे दोघं भावंडे आहेत म्हणजे ही आई आहे, यूची सुद्धा आई आहे. म्हणजे हे इथपर्यंत आलो आपण. म्हणजे हे सगळं मांडलेलं आपलं व्यवस्थित आहे. आता आरच्या वडिलांचा भाऊ आहे ज्याला क्यू आणि एस या मुली आहे. आरच्या वडिलांचा अजून एक भाऊ आहे त्याला क्यू आणि एस या दोन मुली आहेत. आर सुद्धा मुलगा आहे कारण की इथे लिहिले आर हा पीच्या मामाचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे हा सुद्धा प्लस यानं. आता हे सगळे मांडणी खालील माहितीच्या संदर्भात सत्यविधान निवडा. एस ही पीची चुलत किंवा मामे बहीण आहे. एस ही पीची चुलत किंवा मामे बहीण आहे म्हणजे मामे बहीण आहे, हे बरोबर आहे. मामे बहीण झाली ना, आईच्या भावाची मुलगी. सर्व सदस्यांचे पालक हे भावंड आहेत. हे सगळे जे सदस्य आहेत खालचे त्यांचे जे वरचे पालक आहेत ते सगळे काय आहेत, एकमेकांना भाऊ बहीण आहेत, भावंडे आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. टी ही व्यक्ती निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. आता बघा टी बद्दल आपण मांडत चाललो पण टी बद्दल टीचं जेंडर म्हणजे टी पुरुष आहे का स्त्री आहे याच्याबद्दल कुठलीही वाच्यता या प्रश्नामध्ये कुठेही दिसली नाही आपल्याला. म्हणजे टीचं जेंडर त्यांनी डिफाईन केलेलं नाही म्हणून आपल्याला टीचं जेंडर निश्चितपणे सांगता येणार नाही की तो पुरुष आहे का महिला आहे किंवा स्त्री आहे. म्हणजे हे आपण सांगता येत नाही, हे चुकीचं आहे. क्यू व यू या परस्परांच्या मामे व आत्ते बहीण आहे. क्यू व यू या दोघांचं जेंडर माहित आहेत आपल्याला. ह्या दोघीही स्त्री आहेत, दोघीही मुली आहेत आणि एकमेकांना मामे किंवा आत्ते बहीण आहेत. बरोबर. कारण की हे बघा ना, हे भाऊ आणि याची बहीण आणि मग त्याची मुलगी मामे किंवा आत्ते बहीण येतात, हे सुद्धा बरोबर येतं. म्हणजे याचं उत्तर आहे निश्चितपणे सत्यविधान कोणते सांगता येईल तर सी खेरीज सर्व, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बघा, सी खेरीज सर्व बरोबर आहे. पीचं जेंडर आपण सांगू शकत नाही त्यामुळे ते चुकीचं ठरतं विधान. समजतंय. प्रश्न जर पहिल्यापासून मांडणी करत गेलात तर काही सुद्धा अवघड जाणार नाही. फक्त घाबरायचं नाही अशा प्रकारच्या प्रश्नांना फेस करायचं आपल्याला आणि ट्राय करायचं. समजतं. जेवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न, जेवढा छोटा तेवढाच डिफिकल्ट असण्याची शक्यता जास्त असते. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ठीक आहे, परत मांडणी करूया. 2, 30,
6, 20, 12, 12 आणि प्रश्नचिन्ह. मग याचा लॉजिक असं येतं मित्रांनो 2, 6, 12 आणि प्रश्नचिन्ह, तसेच 12, 20 आणि 30. मग 2 आणि 6 मध्ये फरक आहे 4चा, मग 6 आणि 12 मध्ये फरक आहे 6चा, आणि मग 4, मग 4, 6 आणि पुढे मित्रांनो इथं 8 ने वाढलं पाहिजे होतं, म्हणून 12 आणि 8 येणार मित्रांनो इथं 20, 12 आणि 8 आणि परत एकदा 20 आणि 30 मधला फरक 10, म्हणजे 4, 6, 8 परत 8, 10, म्हणजे अशा 2-2नी वाढवत नेलेले 2 मालिका एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, त्या आपल्याला इथं कळायला पाहिजे होत्या. बरोबर, कारण की परत आपण करत जर बसलो 2, 30 आणि 30 नंतर 6, नंतर 6 नंतर 20, हे आपलं लॉजिक येणार नाही. त्यामुळे 2 मालिका आहेत, 2, 6, 12 ही एक सिरीज आणि 12, 20, 30 ही एक सिरीज, ही लक्षात आली पाहिजे. आपलं ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे 20. या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या येते 20. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. वेन डायग्रामवर हा प्रश्न डिपेंड आहे. काही खुर्च्या बाकड्या आहेत, ठीक आहे, काही खुर्च्या आहेत आणि हे बाकडे आहेत. कोणताही बाकडा टेबल नाही, कोणताही बाकडा टेबल नाही म्हणजे टेबल इथं सेपरेट असणार आहे. असं पण असू शकतं मित्रांनो, अदरवाईज बाकडा सोडून खुर्च्यामधून सुद्धा टेबल आपण इथे लिहू शकतो, असं सुद्धा असू. लक्षात घ्या, इकडे लिहिले म्हणजे इकडे असेल, असू शकत नाही असं नाही, असंच इकडे सुद्धा टेबल असू शकतात. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. तुम्ही हे एवढं जर लक्षात ठेवलं इकडे टेबल लिहिलं तरी पण प्रश्न तुमचा सुटतो. पण मी तुम्हाला सांगतो की इकडे सुद्धा असू शकतं, पण आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. चला निष्कर्ष वाचूया. काही खुर्च्या टेबल आहेत, काही खुर्च्या टेबल आहेत. हे बघा, इथं असू पण शकतात आणि जर टेबल इकडे ठेवला तर नसू पण शकतात. म्हणजे निश्चितपणे हा निष्कर्ष निघतो का, तर नाही. काही बाकडे खुर्च्या आहेत, काही बाकडे खुर्च्या आहेत, कारण की दिले त्याने निश्चितपणे काही खुर्च्या बाकड्या आहेत, याचा अर्थ काही बाकडे खुर्च्या आहेत, हे बरोबर आहे. सर्व बाकडे खुर्च्या आहेत, सर्व बाकडे खुर्च्या आहेत, सर्व बाकडे खुर्च्या आहेत असं म्हटलं की असं यायला पाहिजे. हे खुर्च्या, सॉरी हे बाकडे आणि ह्या खुर्च्या, हे असं पाहिजे होतं, म्हणजे हे सुद्धा नाही. काही टेबले खुर्च्या आहेत, बघा काही टेबले खुर्च्या असू पण शकतात आणि काही टेबले खुर्च्या नसू पण शकतात, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निष्कर्षमध्ये दिलेले विधान नंबर 2 हे बरोबर आहे, हे अचूक आहे. मग ऑप्शन नंबर फक्त 2, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. हाच निष्कर्ष अचूक वाटतो. समजतं वेन डायग्राम, त्याच्यावरचा हा प्रश्न डेफिनेट प्रश्न, फिक्स प्रश्न येणारच. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तो 3 इडियटमध्ये असतो ना, मी परमनंट हो वैसा हा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. हा आपल्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न बघूया. सोपा आहे का अवघड आहे, दिसायला तर मोठा दिसतो, पण मित्रांनो मी आत्ता सांगितलं तुम्हाला की मोठा प्रश्न हा कसा असतो, मोठा प्रश्न हा असतो सोपा. ओके, चला. बस थांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. हा बस स्टॉप आहे आणि पुण्याला जाणारी बस दर 30 मिनिटांनी. काय झालं मग, नेटवरती शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वी निघाली आहे. पुढची बस सकाळी 7:35 सुटणार आहे. मग नीतूला नेटवर जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ती सकाळची वेळ निवडा. बघा, नेक्स्ट जी बस आहे, पुढची बस किती आहे, 7:35. त्याच्या अगोदरची बस 30 मिनिटापूर्वी निघाली असेल, मग 7:35 अगोदरची बस किती मिनिटाला असेल, 7:05 असेल, कारण की 30 मिनिटं वजा करायचे. पण नीतूने जेव्हा नेटवरती पाहिलं तर 12 मिनिटापूर्वीच बस निघाली होती, म्हणजे ह्या 7:05 बस जी होती ती 12 मिनिटापूर्वीच निघाली होती. म्हणजे याच्यामध्ये 12 मिनिट जर ऍड केले तर मला मिळतात 7:17. 7:17 नीतूने नेटवर पाहिलं होतं,
तेव्हा 7:17 झाले होते आणि तिला कळालं की 7:05 बस ही निघून गेलेली आहे 12 मिनिटापूर्वीच. म्हणून उत्तर आलेलं आहे नेटवरून जेव्हा तिला माहिती मिळाली ती सकाळची वेळ होती 7:17 ऑप्शन क्रमांक 3 7:17 हे उत्तर आहे. बघा किती मोठा प्रश्न होता पण किती याचं उत्तर एकदम शॉर्टमध्ये आणि सोपा प्रश्न होता. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. आय होप हे सगळे प्रश्न मी कव्हर केलेले आहेत, एकदम बेसिक पासून कव्हर केलेले आहेत. वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटचं तुम्हाला माहिती आहे की जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनल लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. स्पर्धकाला जिथे दिसेल तिथे सपोर्ट करायचं मित्रांनो. आणि हां, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं, त्याचंही भलं होऊ द्या. तब तक अभ्यास करायलाच पाहिजे. तब तक टेक केअर. धन्यवाद. बाय बाय.